कुठे चाललात? रुपाली, अगं सकाळी सकाळी कुठे निघालीस? आई, मला ना कंटाळा आलाय खोलीत बसून बसून. मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येते, पाय पण मोकळे होतील. बाईसाहेब, पण अद्वैत साहेबांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुमच्या? तुम्ही घराबाहेर पडायचं नाहीये. अगं आधीच तरी ऐक ना. हो आई, मी ॲटलिस्ट बाहेर लॉनमध्ये तरी फिरते थोडा वेळ. नाही नको बाईसाहेब, त्यापेक्षा तुम्ही घरातच पाय मोकळे करा. अद्वैत साहेब, बरं झालं तुम्ही आलात. बाईसाहेब बघा ना, त्या बाहेर जायला निघाल्यात. आपलं ठरलं होतं ना तू एकटी कुठेही बाहेर पडणार नाहीयेस म्हणून. हो आधी, पण तिकडे तुला काही झालं तर? असं कसं काय होईल आई? ठीक आहे, मग मी येते तुमच्याबरोबर. राहू दे राहू दे. तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटते ना, आणि आधी पण सांगतो इतक्या वेळा, तर नाही जात मी बसते रूममध्ये जाऊन. हां आई, नका काळजी करू. थँक्यू. आधी तू रुपालीला सारखं घरी बसायला सांगतोयस, काही काळजी करण्यासारखं नाही. आजी, टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. तिने फक्त आराम करायला हवा म्हणून. मागे सुद्धा माहिती आहे ना, 2 वेळा चक्कर आली होती तिला. बाकी काही नाही. आजी, तुम्हाला चहा देऊ? हो दे, माझ्या खोलीतच आणून दे. चाल. साहेब, मला जरा तुमच्याशी आणि बाबांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. काय? मग बोलवू का बाबांना? नाही, इथे नको. बरं. मी पटकन आजींना चहा देऊन आले. आता तर माझी खात्रीच पटली की नेत्रांनी पेटी त्या त्रिनयनेच्या देवळातच लपवली, म्हणून बाहेर जाऊ देत नाहीये मला ती. सतत आडवी येते. त्या बावळटाचाही ब्रेन वॉश करून टाकलाय तिने. माझ्याशी खेळ खेळतेस काय? आता बघ तुझाच खेळ तुझ्यावर कसा उलटवते ते. पण मग हे असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर वावशीला देवळात गेलं पाहिजे. मला असं वाटतं आपण आधी काय ते लवकरात लवकर ठरवूया. मी आबांशी बोलले, आपण मूर्ती नाही हलवू शकत. जेव्हापासून ज्ञात आहे तेव्हापासून ती मूर्ती त्याच ठिकाणी आहे. आधी मूर्तीच्या आजूबाजूला चौथरा बांधण्यात आला आणि मग कालांतराने मंदिर बांधण्यात आलं. मूर्ती कधीच हलवली गेली नाहीये. सगळं खूप कठीण होत चाललंय, पण आपल्याला आता आणखीन वेळ दौडून चालणार नाही. काहीतरी मार्ग काढावा लागेल. पेटी मूर्तीच्या खालती आहे, म्हणजे मूर्ती हलवण्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि जर का मूर्ती हलवताच येणार नसेल तर मग आपण वेगळा मार्ग काय शोधणार आहोत? काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हो, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि समोर डिफिकल्टीज खूप जास्त आहेत. मी तेच तर म्हणते की आजच्या दिवसभरात आपल्याला काही तो निर्णय घ्यायला हवा. बघूयात, काहीतरी वेगळा मार्ग काढेन मी. आज काय ते ठरवूया, नाहीतर ती रुपाली. साहेब, रुपालीबाई साहेब सुद्धा पेटी शोधतात. आई नाही,
विरोचक शोधतोय पेटी. नेत्रा, तू टेन्शन नको घेऊस. काहीतरी मार्ग काढूयात आपण. साहेब, हे बोलायचं होतं. ती पेटी कुठे आहे याबद्दल आपण जे काही बोललोय ते तुम्ही बाईसाहेबांना सांगू नका. नेत्रा, डोंट वरी. मी आधीसारखं ब्लाइंडली आईवर विश्वास ठेवून काहीही सांगणार नाहीये तिला आता. मला कळतंय तुझ्या मनात काय सुरू असेल, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. चल, मी जातो ऑफिसला. बाय. बाय. आधी आधी मला त्रास होतोय. काय झालं? माझ्या डोक्याला मुंग्या आल्यासारखं होत आहे. खूप खूप कसं तरी होत आहे. तो राक्षस माझ्याकडून काहीतरी करून घेतो. माझ्या मानगुटीवर बसला असं वाटायला लागलं. काय करतेस तू? आई, सोड तिला. गळा सोड तिचा. गळा सोड आई. आई, हात हात काढ. आई, हात काढ. आई, गळा सोड ना तिचा. आई, काय करतेस? आई, आई, सोड. नेत्रा, नेत्रा, सावकाश. ठीक आहेस ना तू? हाँ? काही झालं का आधी? मला मला त्रास होतोय खूप. मी काही केलं का? आधी आधी त्रास होतोय मला. मला त्या राक्षसापासून वाच. तुझ्या आईला राक्षसापासून वाच. मला त्रास होतोय. तो राक्षस काही करून घेतो माझ्याकडनं आधी. मला वाच. आई, शांत हो. तू रूम मध्ये चल. आई, चल, आराम. चल, तू ये. बस इथे. आणि आता आराम कर. रूम मधून सुद्धा बाहेर पडू नकोस अजिबात. बरोबर आहे आधी तुझं. आरामच करते मी. मी मी एकटी थांबते.
एकटी असले की मी कोणाला काही करणार नाही. काय झालंय अद्वैत? शेखर शेखर तुम्ही जा लगेच ऑफिसला निघून जा. मी ना आधी दरवाजा बंदच करून घेते आणि ना मी झोपते. मी झोपले ना की तो राक्षस नाहीये माझ्या अंगात. उगाच माझ्याकडून माझ्या आपल्या माणसांना काही त्रास नको व्हायला मला भीती वाटते. आधी तू फोन ठेव तुझ्याजवळ आणि काही वाटलं तरी फोन करशील कोणालाही. हो मी करते फोन मला काही त्रास व्हायला लागला की. पण तू सगळ्यांना सांग कोणीच फिरकू नका म्हणावं इकडे. येऊच नका इकडे. उगाच माझ्या हातून काही वाईट घडायला नको. आणि सगळ्यात आधी नेत्राला सांगा आधी. तिला म्हण येऊच नकोस माझ्याजवळ. माझ्यातल्या राक्षसाने तिच्यावर हल्ला केला आधी. मला खरंच भीती वाटायला लागली. अद्वैत हल्ला? अद्वैत काय झालं नक्की? बाबा मी सांगतो तुम्हाला नंतर सगळं. तुम्ही जा ऑफिसला जा. खरंच जा आधी. आय एम सॉरी मी सकाळ खराब केली तुमची. प्लीज जा. चल बाबा तुम्ही वा पुढे मी येतो. नाही एकत्रच जाऊया. मी येतो बाबा. रुपाली काय बडबडते? तिने तुझ्यावरती हल्ला केला? मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही खाली जाऊन थांबा. मी आलेच. अद्वैत साहेब बाहेर आले की मी येते. सगळं होईल व्यवस्थित. काळजी नको करूस. मी देवाकडे तीच प्रार्थना करते आधी. चल मी निघतोय ऑफिसला. लेट होतोय. बाय. मी दार लावून घेते. ठीक आहेस ना तू? तू जाऊ नकोस आता. माझी बॅग राहिली मी घेऊन येतो. रुपालीचा अति व्हायला लागलाय. ती शांतच बसत नाहीये. खरं सांगतो ज्या हातानं तिने तुझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला ना ते हातच तोडून टाकावेसे वाटतात. पण आपण काय करणार? आपले हात दगडाखाली आहेत. आपण काहीही करू शकत नाही. बाबा रुपाली बाईसाहेब प्रत्येक गोष्टीचा वापर खूप हुशारीने करतायत. त्यांचा अद्वैत साहेबांना जीवे मारण्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्यांनी वेगळाच बाऊ केला. हे सगळं त्यांनी केलंच नाहीये. कोणती तरी शक्ती त्यांच्याकडून हे सगळं करून घेते असं दाखवलं. आपल्याला वाटत होतं की आपण अर्धी लढाई जिंकलोय. तसं काहीच नाही. ही रुपालीची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि आता त्यांनी जे काही केलंय ना ते म्हणजे त्यांनी फक्त राग काढलाय. मी त्यांना मगाशी घराबाहेर जाऊ न दिलं त्याचा राग. पण हे सगळं धोकादायक आहे. तरी नशीब अद्वैत होता तुझ्या बरोबर. अद्वैत साहेब होते म्हणून तर त्यांनी हे सगळं केलं. मित्र ओकेस ना तू? आता तरी टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये कारण आईने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलंय. मित्र मला कळतंय तुला वाटत असेल आई मधला विरोचक पेटी शोधण्यासाठी बाहेर पडेल. पण मित्र आता आई रूमच्या बाहेर पडणारच नाहीये. सो रिलॅक्स. पण तरी मी लक्ष ठेवेन. बरं ठीक आहे. पण मित्रा काही झालं तरी तू आईच्या रूम मध्ये एकटीने नाही जायचंस. अगदी जेवणाचं ताट द्यायला सुद्धा. निघूयात बाबा.
काय लागलं तर फोन कर. हो. बाय. मला वाटलं होतं अद्वैत साहेब पुन्हा रुपालीबाई साहेबांच्या बोलण्यात येतील आणि आधीसारखा त्यांच्यावर विश्वास ठेवतील, पण तसं नाही झालंय. ते जे काही करतायत ते विचार करून करतायत. रुपालीने खरंच कोंडून घेतलंय स्वतःला. आता हे सगळं रुपालीबाई साहेबांचं नाटक आहे. त्यांना आपल्याला निश्चिंत करायचंय, म्हणजे त्या संधी साधून घराबाहेर पडते. पण मी तसं नाही होऊ देणार. मी इथेच थांबेन. मी इथून अजिबात हलणार नाही. काहीही झालं तरी मी रुपालीबाई साहेबांना घराबाहेर नाही पडू देणार. नेत्रा आनंद साजरा करत असेल. बरं वाटत असेल तिला की मी अशी बेडरूम मध्ये बंद आहे. ओळखलं नाहीस ग नेत्रा अजून मला. नाही ओळखलेस. पेटी मिळवायचीच आहे आणि काहीही करून मी चौथी पेटी मिळवणारच. नेत्रा, बरं झालं तू इथेच भेटलीस. तुलाच बोलवायला येत होते. काही हवं होतं का तुम्हाला? माझ्याबरोबर जरा बाहेर येशील? नाही म्हणजे एक जवळच आयुर्वेदिक औषधांचं दुकान उघडलंय. मला एक काढा घ्यायचा आहे आणि आश्रमातही जायचंय. मी रुपालीला म्हटलं असतं, म्हणजे नेहमी तीच येते माझ्याबरोबर, पण आता तिची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून तुला सांगते. आणि तसंही मला एकदा तुला आश्रमात घेऊन जायचंच होतं. तिथल्या सगळ्या माणसांशी तुझी गाठभेट घालून द्यायची होती. मग येशील ना? हो. तू तुझी कामं आवरून घे. मी येतेच 5 मिनिटात. नेत्रा, काय झालं? तुला आईंबरोबर जायचं नाहीये का? ते रुपालीबाई साहेबांची तब्येत ठीक नाही आहे ना, तर अद्वैत साहेब म्हणाले होते की घरीच थांब, लक्ष ठेव. अगं मग तसं सांगायचंच ना आईंना. ते मला ना कळलंच नाही कसं म्हणावं. हरकत नाही, मी फाल्गुनीला पाठवते. नाही पण आजींनी. मी बोलते आईंबरोबर. तू नको टेन्शन घेऊस. कोण आहे? मी, तुझी एकेकाळची जवळची मैत्रीण. कसं वाटतंय आता? स्वतःला कोंडून घेतल्यावर कसं वाटतंय? खूप काही करायची इच्छा आहे, पण काहीही करता येत नाहीये ना तुला. आता असंच होणार. तू काहीही करू शकणार नाहीस. दार उघडून जीव घ्यावासा वाटतोय मला. पण नाही रुपाली, शांतच राहावं लागेल. अद्वैत असू शकतो बाहेर. या त्रिनयनेच्या लेकींचा डाव असेल हा, अद्वैत समोर मला बोलायला लावण्याचा. शांत राहावं लागेल, शांत.